हॅलो स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये इझी इंग्लिश ग्रामर फॉर 8, 9, 10. सॉरी फॉर द गॅप स्टुडंट्स. काही दिवसांचा गॅप झाला त्याबद्दल क्षमस्व. चला तर स्टुडंट, पुन्हा एकदा सुरुवात करूया आपल्या शब्द पाठांतराला. तर मुलांनो, मी सांगितल्याप्रमाणे आपण दररोज 5 ते 10 शब्द पाठ करणार आहोत. त्याचबरोबर आपल्याला लवकरच इंग्रजी शिकण्यासाठी वाक्यांची प्रॅक्टिस सुद्धा आपल्याला सुरू करायची आहे. तर स्टुडंट्स, आपण वाक्यांची प्रॅक्टिस करण्याच्या अगोदर आपल्याला काही शब्द पाठांतर असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण हे शब्द सुरू करूया. चला तर मग जास्त वेळ न घालवता आजचे आपण शब्द बघूया. तुम्ही माझ्यासोबत ते शब्द म्हणणार आहात. त्याचबरोबर ते शब्द तुम्हाला जितके जास्त पाठ करता येतील ते पाठ तर करणारच आहात, परंतु जितक्या फास्ट ते शब्द तुम्हाला सांगता येतील त्याची तुम्ही प्रॅक्टिस करणार आहात. जसं तुम्ही यापूर्वीच्या व्हिडिओत माझ्या मुलीसोबत ते तुम्ही पाहिलेलं आहे की माझी मुलगी तुम्हाला व्हिडिओंमधनं किती फास्ट प्रकारे ते शब्द म्हणून दाखवते. त्याहीपेक्षा फास्ट तुम्हाला म्हणता येत असतील तर फारच उत्तम, कारण त्याचा उपयोग आपल्याला इंग्रजीमध्ये बोलण्यासाठी निश्चितच होणार आहे. आपल्या जिभेला इंग्रजी शब्दांची सवय लागणार आहे. तर स्टुडंट्स, चला आजच्या शब्दांना सुरुवात करूया. पहा स्टुडंट्स, आजचा आपला पहिला आणि नवीन शब्द असणार आहे ॲडवाइस. नीट लक्षात घ्या. स्पेलिंग पहा, ADVICE. ॲडवाइस म्हणजे सल्ला. हे एक नाऊन आहे. ADVICE. ॲडवाइस म्हणजे सल्ला. या शब्दांमध्ये खूप कन्फ्युजन होतं मुलांचं. बघा, हा शब्द आहे ॲडवाइस, ADVICE. त्यानंतर दुसरा शब्द बघा, ॲडवाइज. ॲडवाइज हा वर्ब आहे. याचं स्पेलिंग नीट लक्षात घ्या. आपण नाऊन जे पाहिलं त्यामध्ये ADVICE असं नाऊन आहे, त्यामध्ये CE स्पेलिंग आहे. पण जर वर्ब फॉर्म असेल तर ADVISE. ॲडवाइज म्हणजे सल्ला देणे. तर वर्ब जर आलेला असेल तर स्पेलिंग नीट लक्षात घ्यायचं आहे आपल्याला, ADVISE. सो स्टुडंट्स, तुम्हाला स्पॉट द एरर अशा प्रकारचे बरेच कॉम्पिटेटिव्ह एक्झामला पण प्रश्न येतात. त्यामध्ये ॲडवाइज उच्चार आपण बऱ्याच वेळेस इंडियन लँग्वेजेसमध्ये आपण सेमच करतो, परंतु ॲडवाइज आणि ॲडवाइस असा 2 उच्चारामध्ये पण फरक आहे, तो लक्षात घ्या. सो बघा, पुन्हा एकदा म्हणूया, ADVISE. ॲडवाइज म्हणजे सल्ला देणे हा वर्ब आहे. चला तर नेक्स्ट वर्ड बघूया. सो तिसरा आपला शब्द आहे ॲडवाइजेबल. हा ॲडजेक्टिव्ह आहे. स्पेलिंग बघा, ADVISABLE. ॲडवाइजेबल म्हणजे सल्ला म्हणून देण्यास योग्य, किंवा याचा आणखी एक अर्थ आहे शहाणा किंवा समजूतदार. सो आपण या वेगवेगळ्या अर्थाने ॲडवाइजेबल हा शब्द वापरतो. पुन्हा एकदा रिवाइज करूया. ADVISABLE. ॲडवाइजेबल म्हणजेच सल्ला म्हणून देण्यास योग्य किंवा शहाणा किंवा समजूतदार. नेक्स्ट वर्ड ॲडवाइज्डली. हा आहे त्याचा ॲडव्हर्ब फॉर्म, ADVISEDLY. ॲडवाइज्डली म्हणजे विचारपूर्वक किंवा जाणून बुजून. पुन्हा एकदा बघा, ADVISEDLY. ॲडवाइज्डली म्हणजेच विचारपूर्वक किंवा जाणून बुजून. नेक्स्ट वर्ड बघूया, ॲडवायझर. बघा, ॲडवाइस हा पण एक नाऊन फॉर्म आहे. तशाच प्रकारे ॲडवाइज याचा आणखी एक नाऊन फॉर्म आहे ॲडवायझर. जी व्यक्ती सल्ला देते. बघा, परंतु मिनिंगमध्ये थोडासा फरक असतो. पण आपण ॲडवाइज या शब्दापासून जर तुम्हाला नाऊन बनवा असा जर आला प्रश्न परीक्षेत तर तुम्ही ADVICE ॲडवाइस असंही लिहू शकता, किंवा हा शब्द म्हणजेच ADVISER ॲडवायझर असाही शब्द तुम्ही बनवू शकता. तुम्हाला माहिती आहे, प्रिफिक्सेस आणि सफिक्सेस ॲड करून तुम्हाला नवीन नवीन शब्द बनवता येतात. तर त्यामध्ये आपल्याला असे शब्द बनवता येत असतात. तर या शब्दाचा अर्थ बघूया. ADVISER ॲडवायझर म्हणजे सल्ला देणारा, म्हणजेच सल्ला देणारी व्यक्ती. पुन्हा एकदा बघूया, ADVISER ॲडवायझर म्हणजेच सल्ला देणारा किंवा सल्ला देणारी व्यक्ती.
सो स्टुडंट्स, अशा प्रकारे हे आपले झालेले आहेत 5 शब्द. फास्टमध्ये या 5 शब्दांचा पुन्हा एकदा रिव्हिजन करूया आणि त्यानंतर तुम्ही हे सर्व शब्द फास्ट जितक्या फास्ट पाठ करता येतील, एकानंतर एक जितक्या फास्ट म्हणता येतील तितक्या फास्ट तुम्ही म्हणणार आहात. उद्या आपण त्यावरही व्हिडिओ बनवणार आहोतच, पण कशा पद्धतीनं ते म्हणायचे ते एक वेळेस मी एकदा इथे एकत्रित ते 5ही शब्द घेऊया. व्हिडिओ तुम्हाला हे आवडत असतील तर लाईक शेअर जरूर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण यामध्ये आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारे विशेष म्हणजे इंग्रजी बोलण्यासाठी इंग्लिश स्पीकिंग कोर्स जो की फ्री असणार आहे सर्वांसाठीच, तो आपण लवकरच सुरू करणार आहोत. त्याचंही तुम्हाला आमच्याच सोबत रिवाईज करायचं आहे. दररोज फक्त 5 ते 7 मिनिटाचा वेळ द्यायचा आहे. याच पद्धतीनं जसे शब्द पाठ करत आहात, म्हणत आहात त्याच पद्धतीनं. चला तर नेक्स्ट वर्ड बघूया. आता आपण सर्व एकत्रित शब्द पाहूया. ADVICE ॲडवाईस म्हणजे सल्ला. ADVISE ॲडवाईस म्हणजे सल्ला देणे. ADVISABLE ॲडवायझेबल म्हणजे सल्ला म्हणून देण्यास योग्य किंवा शहाणा किंवा समजूतदार. ॲडवाइज्डली ADVICDLY ॲडवाइज्डली म्हणजे विचारपूर्वक किंवा जाणून बुजून. ॲडवायझर ADVISER ॲडवायझर म्हणजे सल्ला देणारा म्हणजेच सल्ला देणारी व्यक्ती. हे आपण सलग शब्द वाचलेले आहेत. पाठ करत असताना मी काही व्हिडिओजमधून सुरुवातीच्या पण सांगितलं होतं, पहिला शब्द पाठ करायचा आहे, त्यानंतर दुसरा पाठ करायचा. दुसरा पाठ केल्याच्या नंतर आपल्याला पहिला येतो का पाहायचं, पुन्हा पहिला दुसरा दोन्ही शब्द म्हणून पाहायचे, तिसरा शब्द पाठ करायचा. तिसरा पाठ झाल्याच्या नंतर पहिला दुसरा येतो का न पाहता पाहायचा किंवा कुणाला विचारायला लावायचा. अशा पद्धतीनं पुन्हा 3 शब्द करायचे. चौथा शब्द पाठ करायचा. चौथा पाठ झाल्यावर पुन्हा पहिले 3 येतात का पाहायचे. पुन्हा 5वा शब्द पाठ करायचा आहे. 5वा पाठ झाल्यावर पुन्हा पहिले 4 शब्द आपल्याला येतात का ते पाहायचे आणि पुन्हा 5 शब्द एक सलग येतात का पाहायचे आणि हे 5ला 5 शब्द अतिशय फास्ट आपल्याला एकत्रितरित्या म्हणून पाहायचे आहेत. ओके स्टुडंट्स, याच पद्धतीनं उद्या भेटूया आपण. सगळेजण पाठ करतील शब्द. उद्याला बघूया कुणाकुणाला ते पाठ होतात. चला तर मग, लाईक केलेलं नसेल आणखी तर लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.